आई गावदेवी विहाना स्पोर्ट्स पिसे आणि त्यांच्या अगेन्स्ट आई एकबिरा सांगे. मनोज पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट, दुसरा चेंडू घेऊन आपल्याकर समोरच्या दिशेने उडवलाय. पिंटू पाटील नावाचं झालं आहे तिथे आणि त्या जाल्यामध्ये अडकवलाय. एक स्टार बॅटरला नक्कीच मैदानाच्या बाहेर फेकलं जात आहे. पहिला मोठा आदरा लागलाय खऱ्या अर्थाने पीसी टीमला. नक्कीच मी उल्लेख केला बिग मछली मोठा मासा, देव माशाची शिकार केली मनोज पाटीलला. आपला ड्रीम कार्ड आहे नक्कीच कॅप्टनला माहिती आहे. मनोज पाटीलला वेगवान गतीचा गोलंदाज मनोजने अनेक सामन्यामध्ये पराक्रम केलाय आपल्या गोलंदाजीच्या जोरावर, आपल्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर आणि आपल्या फलंदाजीच्या जोरावर. न्यू बॅटर पियुष पाटील येतोय. मागच्या मॅच मध्ये कमालीची बॅटिंग केली होती पियुष पाटीलने. या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल कारण प्रतिस्पर्धी संघामध्ये जर विचार केला तर बॅटिंग लाईनअप मध्ये भरपूर मजबूती आहे. रोशनच्या सोबतीला विकीला आपण पाहिलं, त्यानंतर इनॅट नंबर 3 मनोज पाटील देखील आहे, राज आहे, पिंटू असतील, अतिश असतील. समोरच्या दिशेने लॉफ्टेड हिट आहे, एक धाव मिळते. दरम्यान विधिमान उपसरपंच लोणार्डचे आणि खऱ्या अर्थाने त्यांचं शुभागमन झाले बापूजी मुकादम साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आई कालुबाई चषक 2025 मध्ये. पुढचा चेंडू वन्स अगेन मनोज पाटील, चांगला चेंडू. दरम्यान एक धाबे ते बॅटकट आहे, लेग बायज आहे. राजेशजी थले साहेब उपस्थित झालेत आणि त्यांच्या समवेत आकाशजी थले साहेब आणि विश्वासजी दलबी साहेबांचा देखील शुभागमन होत आहे. या तिन्ही मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत व्यक्त करतोय. यायचंय आणि आसनस्थ व्हायचंय. बॅटची इनर एज, लॉंग स्टॉप एंडला पळतोय चेंडू. आउटफील्ड फास्ट आहे तिथे आणि चेंडू थांबणार नाही. चेंडू चल सीमा पार, येतोय चौकार. काढला होता आणि चेंडू हातातून निसटला. 4 धाबाने धाव फलक आता आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडूच्या समाप्तीनंतर 11 धाबा जोडल्या गेल्यात आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर 11 धाबा देखील पुरुषा नसतात फलंदाजांसाठी, कारण पॉवर प्ले मध्ये दोनच क्षेत्ररक्षक आउटफील्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर इंजिनियर विपुलजी भोईराणी आणि नितीनजी थले साहेबांचं देखील ते शुभागमन होतंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आई कालुबाई चषक 2025 मध्ये. आपल्या कुलदेवता ग्रामदेवतेचं नक्कीच गजर सकाळच्या 17 पासून होतोय. आई कालुबाईचं नक्कीच संगीत ऐकवलं जात आहे सर्व प्रेक्षकांना आणि तिच्याच नावाने ही स्पर्धा देखील भरवली गेली आहे. विकी मोगरे फिंगर रोल केलेत. मॅजिशियन आहे खऱ्या अर्थाने सांगे संघाचा विकी मोगरे. मिस्टर 360 डिग्री नक्कीच त्याला म्हटलं जातं, कारण कलात्मक फटक्यांसाठी जाणला जातो हा खेळाडू आणि आपल्या
व्हेरिएशनच्या जोरावर अनेक फलंदाजांना शांत ठेवण्याचं काम गेल्या काही वर्षामध्ये कालखंडामध्ये केलंय विकी मोगरेनं. जिद्द चिकाटी मेहनती खेळाडू आहे मित्रांनो, क्लासिकल क्रिकेटर आहे. यावेळी ब्लॉक मध्ये फेकला होता, चांगला चेंडू डायरेक्ट हिट लागला असता तर काम तमाम होता. आणि 2 धावा मिळतायत. चुकीची नक्कीच अनुमान लावतोय. रोशन मोगरे होते आय थिंक तिथे, डायरेक्ट हिट लागला नाही. दुपारच्या सत्रामध्ये आमिर शेख यांची देखील वापसी झाली आहे आणि आज दिवसभरामध्ये भरपूर मेहनत घ्यावी लागणार. दरम्यान मेहनत घेतोय विकी मोगरे. आणखी एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. तर नक्कीच दुपारच्या सत्रामध्ये राहुलजी थले आणि सचिनजी थले साहेबांचं शुभागमन झाले, त्यांचं देखील धन्यवाद व्यक्त करतोय. आपण आलात, आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. फुटवर्कचा वापर, तिथे मात्र ग्लान्स करण्याचा प्रयत्न, पनिश करण्याचा प्रयत्न, परंतु धाबा किती मिळतील तिथे? 2 धाबा मिळतील. तर जेवण करायचं कोणी बाकी असेल तर त्यांनी लगेच जेवण करून घ्यायचंय, कारण जेवणाची सुविधा उपलब्ध केली आहे. विनामूल्य सेवा, नॉनव्हेजचं जेवण आपल्याला फायनल डेच्या दिवसामध्ये. अन्नदाते नक्कीच गुप्त स्वरूपाचे आहेत आणि चांगली समाजसेवा पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. विकी वन्स अगेन आप ट्रॅकर शॉर्ट ऑन पूल केलाय, क्षेत्ररक्षक आहेत तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. गोलंदाजी जबरदस्त राहिली विकीची. विजयाची की विकी, लकी चाम आहे विकी मोगरे सांगे संघाचा. आणि पाहायला गेले तर दुसऱ्या षटकामध्ये विकीने मात्र 5 धाबा खर्च केल्यात 5 चेंडूंवर. अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द स्टंप्सने पंचाच्या डाव्या बाजूने सज्ज होतोय. फिंगर रोल, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण विकी टू विकी होते, कारण इथे देखील विकी होते आणि गोलंदाज देखील विकी होते. दोन्ही विकी मोगरे आहेत. 2 विकी मोगरे या संघामध्ये आहेत. तर षटक समाप्त. दुसरं आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे टोटल 16 धाबा धावफलकावर. लॉट्स ऑफ फर्स्ट विकेट डाऊन. विनयला पहिल्या चेंडूवर मात्र बाद केलं होतं. धावसंख्या 17 झाली आहे धावफलकावर. तर नक्कीच विधी ज्ञानेश्वर मुकदम साहेबांच्या माध्यमातून उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी स्पोर्ट्स शूज आहेत आणि त्यांचा देखील आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. तर दरम्यान शुभागमन झालंय रामची कांबेरे साहेब, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे स्पर्धेमध्ये. आणि लोणाड गावचे भातचे आहेत ते, आणि तंतोतंत माहिती आम्हाला ज्ञानेश्वर यांनी पोहोचवली आतापर्यंत. एक जबरदस्त मेहनती व्यक्तिमत्व आहेत ज्ञानेश्वर, आणि सातत्याने त्यांचा देखील आज 4था दिवस या स्पर्धेमध्ये त्यांनी देखील जबरदस्त मेहनत घेतली आहे. मग प्रदीपजी थले असतील, आमिरजी शेख असतील, राहुलजी थले असतील, योगेशजी डोंगरे असतील, भावेश असेल, दर्शन असेल, आतिश असतील, सर्वांनी खूप सारी मेहनत घेतली. संपूर्ण शिवशक्ती स्पोर्ट्स लोणाड संघाने मेहनत घेतली. तुषारजी पवार असतील. तिसरं षटक राज आलाय. आपट्याकर शॉर्ट ऑन पूलचा फटका, ताकदवर फटकाय, मनगटी प्रहार केलाय, चेंडू हवा याल्याने पाठवून दिला सीमा पार. पियुष पाटीलच्या पाठमध्ये येतोय षटकार. अटॅकिंग क्रिकेट पियुष पाटीलच्या माध्यमातून अटॅक सुरू आहे. तर नक्कीच या टुर्नामेंटसाठी विशेष सहकार्य ज्यांचं लाभलंय
पवनजी रणवी एवन पवन आहेत लोणार गावचे. ओ हो हो हो, जबरदस्त फटका, पिकअप स्ट्रोक आणि चेंडू चाललाय लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. पियुष पाटीलची बॅट तापली आहे आणि पियुषने ठोकलाय सलगचा दुसरा षटकार. हलकीशी विनय पाटीलची झलक आहे पियुष पाटील मध्ये, कारण जो टायमिंग विनय पाटीलकडे तसाच टाइम आणि तशीच ताकद पियुष पाटीलकडे देखील आहे. असे फटके नक्कीच जेव्हा फलंदाज खेळतो तेव्हा सांगून जातं की इनफॉर्म बॅटर आहे. जबरदस्त बॅटिंग झाली आहे पियुष पाटीलची, प्रभावित केलाय. काय कमालीची बॅटिंग. धर्मराजा चषक येथे देखील त्याने प्रभावित केलं होतं. एक नवीन सितारा निर्माण झालाय आणि 2 धाबा कंप्लीट केल्या. पिसे गावामध्ये एकापेक्षा एक सुपरस्टार आहेत आणि त्या सुपरस्टार मधला एक सितारा म्हणजे पियुष पाटील. मोठा खेळाडू आहे आणि येणाऱ्या काही कालखंडामध्ये नक्कीच आपल्या गावाचा नावाचा डंका तो वाजवणार आहे. पुढचा चेंडू राज मोगरे अलॉंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक आहेत काउक्षेप मध्ये, सापडणार नाही चेंडू. पिंटू पाटील होते आय थिंक तिथे आणि चेंडू निघून जातो सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार येतोय. आणि नक्कीच तिथे आउटफील्ड थोडीशी खराब होती. पिंटू पाटील यांना दोष देऊन चालणार नाही. चेंडू वलण घेतला तिथून आणि 4 धावा मिळाल्या. या दरम्यान फुल टॉस आहे. बॅटची एज लागली आहे. टॉप एज होता. क्षेत्ररक्षक आहेत विकी मोगरे आणि त्यांच्या देखील हातामध्ये चेंडू काही सापडणार नाही. चेंडू चाललाय सीमा पार, येतो हा चौकार. विजय जाधव साहेब आणि सचिनजी भवर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील सरचे स्वागत असेल. आपण देखील व्यासपीठावर बसून घ्यायचंय. समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. हवेमध्ये खूप काळ राहिला चेंडू. नो मॅच लँड मध्ये पडतोय. पिंटू पाटील आणि आणखी एक क्षेत्ररक्षक तिथे येतोय. विकी मोगरे होता आय थिंक तिथे आणि धाव संख्या मात्र या चेंडूवर 2 मिळते. 2च्या माध्यमातून धावसंख्या आता जाऊन पोहोचले 41. 41 धावा. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि खऱ्या अर्थाने या पियुष पाटीलची इनिंग खूप महत्वाची राहिली आहे. नक्की चांगली बॅटिंग आहे सांगे संघामध्ये. जर विचार केला तर रोशन आणि त्याच्या सोबतीला विकी, त्यानंतर मनोज पाटील, प्रांजन पाटील असतील, दुसरे विकी मोगरे देखील आहेत आणि त्यानंतर आपल्याला दीपेश देखील पाहायला मिळू शकतो. रोहित मोगरेला देखील विसरून चालणार नाही, कारण तो देखील एक चांगला फलंदाज आहे. अनेक फलंदाजांची नक्कीच भरमार आहे संघामध्ये. पिंटू पाटील एक चांगला फलंदाज ज्याने सुरुवातीचा कालखंड गाजवला आणि योगेश देखील फलंदाजी करू शकतो. परंतु सध्याच्या घडीला योगेशला बोलावून घेतलाय. गोलंदाजीची कमान आपल्या हातामध्ये नक्कीच घेऊन 4थं षटक हाताळायला सुरुवात झाली आहे. 4थ्या षटकातील पहिला चेंडू योगेश. बॅटची एज लागली आणि फलंदाज बाद होतोय. सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळतोय. आई गावती विहाना स्पोर्ट्स पिसे टीमला आणखी एक मोठा धक्का लागतोय. समाजसेवक संतोषजी पवार साहेबांचं देखील इथे शुभागमन झालंय. त्यांची देखील उपस्थिती आज फायनल डे मध्ये लाभते. त्यांचं देखील धन्यवाद व्यक्त करतोय. साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं मनपूर्वक सरचे स्वागत आहे. तर रोनाड गावचे रील स्टार कालू किंग यांचं देखील शुभागमन होत आहे. तर त्यांच्या माध्यमातून देखील रील्स नक्कीच इंस्टाग्रामवर आपण पाहू शकता.
शॉर्ट टर्म पुलचा फटका, काय जबरदस्त टायमिंग, पिकअप स्ट्रोक आणि चेंडूला पाठवून दिला स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. षटकार. तिसऱ्या टीमचे फलंदाज आक्रमण करतायत. पियुषच्या पाठोपाठ आता साहिलने देखील हल्ला चढवलाय. हिटमॅन आहे खऱ्या अर्थाने पीसीचा साहिल. साहिल पाटील. आणि नक्कीच गतवर्षी जर विचार केला तर केंद्रीय मंत्री चषकामध्ये एक या विभागातील नामांकित स्पर्धा आहे आणि त्या टुर्नामेंटमध्ये देखील साहिलने एकतर्फी आपल्या संघाला जबरदस्त कामगिरी करून दिली होती. स्मॉल साईज पॉकेट डायनामाइट आहे पीसी गावचा. आणि तब्बल एका षटकामध्ये 39 धाबा मारल्या होत्या. पराक्रम विश्व विक्रम केला होता. जो सामना नक्कीच विजयी संघ होत होता, प्रतिस्पर्धी संघ त्यांच्या मुखातून तो सामना आपल्या मुखामध्ये आणून सोडला होता. विजयाची वाटचाल करून दिली होती साहिल पाटीलने. तोच साहिल पाटील आपण खेळपट्टीवर खेळताना पाहतोय. तर प्लीज वेलकम कालू किंग, लोणार गावचे रील स्टार. पुन्हा पुन्हा आपल्याला विनंती करतो, आपण यायचंय, आपलं सरचे स्वागत आहे. चला, मॅच बॉल जर आला नसेल तर आपल्याला नवीन चेंडूने एक सामना खेळावा लागेल. अजून 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडू झालेत योगेशच्या. षटकातील पहिल्या चेंडूवर मोठी सफलता आली, विजय बाद झाला आणि त्यानंतर इनॅट नंबर 4 साहिल पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय. षटकार ठोकलाय पहिल्या चेंडूवर आणि षटकाराच्या मदतीने धावफलक आता 47 वर जाऊन पोहोचलाय. अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. तर दरम्यान झेलची संधी होती आणि झेल देखील स्वीकारलाय. ब्रेक थ्रू स्पीड ब्रेकर लागला नक्कीच आई गावदेव वियाणा स्पोर्ट्स पीसी टीमच्या नक्कीच खेळीमध्ये आणि साहिल पाटील आता परतावा लागताय. तर नक्कीच थोड्याच वेळात शुभागमन होणार आहे. विनोजी उर्फ विनू रायाजी मालदे साहेब आरमचे डायरेक्टर आहेत आणि साहेबांचं शुभागमन होणार आहे थोड्याच वेळात. पुढचा बॉल समोरच्या दिशेने उडवला, आणखी एक धोका आणि झेल स्वीकारला. बॅक टू बॅक सलगचा दुसरा धक्का, या षटकातील तिसरा धक्का. मानव मात्रेची खेळी संपुष्टात. विनय पाटीलचा बंधू प्रणय पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. आता मोठ्या फटक्यांची गरज आहे. पियुष पाटीलला स्ट्राईकवर आणणं खूप गरजेचं असेल, कारण धावफलक जर विचार केला तर वेगाने पुढे गेला होता आणि या धावसंख्येवर रोख लावण्याचं काम, अंकुश साधण्याचं काम योगेशने केला. योगेशच्या दुसऱ्या चेंडूवर नक्कीच षटकार आला, परंतु 3 विकेट या षटकामध्ये मिळवल्यात योगेशने.
ऑन विकेट हॅट्रिक वर आहे. या स्पर्धेतील तिसरी विकेट हॅट्रिक आपल्या नावावर करेल का? समोरच्या दिशेने फटका सुरू आहे काय? बॉलर ब्रॅक ड्राईव्ह आडव्या बॅटने क्रॉस बॅटर अक्रॉस द लाईन. एकच धाव येते. ऑन स्ट्राईक आता पियुष पाटील. ज्या पियुष पाटीलने सध्याच्या घडीला या मॅच मध्ये रंग भरलेत, तोच पियुष पाटील ऑन स्ट्राईक आता पाहायला मिळेल. धावसंख्या धावपलकावर 48 झाली आहे. अंतिम चेंडू शिल्लक असेल. समोरच्या दिशेने फटका सुरू के अलॉंग दी कार्पेट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न निश्चितच करतील, परंतु 2 धावा पूर्ण केल्यात आणि थ्रो खूप चुकीचा पाहायला मिळाला तिथे. आणि पंच किती धावा मिळतील या चेंडूवर? 3 धावा मिळतील आणि 3 धावांच्या मदतीने धाव फलक आता पुढे सरसावतय. 51 धावा आणि एकविरा सांगे टीमला 52 धावांची गरज येणाऱ्या 24 चेंडू मध्ये. डीजे सुस्वागतम केलं जातंय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. प्लीज वेलकम विनू रायजी मालदे साहेब, अहरमचे डायरेक्टर आहेत. आणि पाहुण्यांना नक्कीच विनंती करतोय, आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत या आई कालुबाई चषक 2025 मध्ये. तर आपल्या गेट जवळ ज्या गाड्या आहेत त्या थोड्याशा पुढे घ्यायच्या. विनू रायजी मालदे साहेब अरहमचे डायरेक्टर आहेत, दर्यातील इन्सान आहेत आणि नक्कीच त्यांचं इथे शुभागमन झालं, त्यांचे पदस्पर्श इथे लाभले आणि त्यांचं नक्कीच आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. आपण आलात, आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. चालू असलेला रंगतदार सामना, एका बाजूने सांगे दुसऱ्या बाजूने आपण पिसे पाहतोय. तर लोणाड आणि खाडबल दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी आपण यायचंय. यापुढील बिग फाईट मॅच दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. विचार केला तर दोन्ही चांगले संघ आहेत आणि या संघामधनं कोण संघ बाजी मारेल, कोण होगा बाजीगर. दोन सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूने आपण पाहतोय मनोज पाटीलला सलामीला पाहतोय आणि त्याच्या संपेत विकी मोगरे आलाय, स्टार खेळाडू विकी मोगरे. तर प्रमुख अतिथी उपस्थित आहेत आणि पाहुण्यांच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकी करणार आहोत. विनू मालदे साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकी लगेच करतोय. यायचंय साहेबांना विनंती असेल, टॉस करून घ्यायचंय.
टॉस विनिंग कॅप्टनसाठी शीतपेय देखील आहे, कोल्ड्रिंकची देखील सुविधा आहे. विनूजी मालदे साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाते. टेल आलाय, काटा पडलाय आणि टॉस जिंकलाय एन के खांडवल टीमचे कॅप्टन आहे. पाहुण्यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते शीतपेय कोल्ड्रिंक टॉस विनिंग कॅप्टनला द्यायचं आहे. पाहू शकाल आपण विनूजी मालदे साहेब ते उपस्थित आहेत. पाहुण्यांना विनंती आहे आपण आता व्यासपीठावर अडचणस्त व्हायचं आहे. आपण फक्त 2 मिनिटं घेणार आहोत दोन्ही कॅप्टनचे. तर टॉस आपण जिंकला खांडवल टीमचे कॅप्टन, कसं वाटतंय आणि टॉस जिंकल्यानंतर आपण प्रथम निर्णय आपला सांगायचा आहे. बॅटिंग बॅट फर्स्ट घेणार आहात. मागच्या मॅच मध्ये देखील आपण बॅट फर्स्ट घेतली होती, तर बॅट फर्स्ट घेण्याचं विशिष्ट कारण सांगू शकाल का? चांगली बॅटिंग लाईन आहे आमच्याकडे. चांगली बॅटिंग आहे म्हणून बॅट फर्स्ट घेतलाय. तर या आयोजनाविषयी आपण काय सांगाल? आयोजन नियोजन चांगलं केलंय, खेळण्याची संधी दिली, आयोजकांचे धन्यवाद म्हणतो. नक्कीच आयोजकांचा धन्यवाद व्यक्त केलाय. टॉस आपण हरलात, आपल्या नक्कीच गावाची टुर्नामेंट आहे शिवशक्ती स्पोर्ट्स लोणाड आणि अजून एक लोणाड गावचा संघ अनुज 11 जयदुर्गा लोणाड संघ आहे. तर या संघामध्ये आपल्याला आता काय प्लेइंग 11 मध्ये बदल पाहायला मिळू शकतो का? नाही, आहे तोच संघ आहे. सेम टीम आहे. तर प्रथम आपल्याला गोलंदाजी करायचं आहे. टॉस जिंकला असतं तर आपण प्रथम काय स्वीकारलं असतं? बॅटिंगच केली असती. बॅटिंगच करायची होती, कारण दुपारचं सत्र आहे. बॅटिंग करून धाबा जमवण्याचा प्रयत्न केला असता, परंतु बेस्ट ऑफ लक देखील नक्कीच. आणि या मॅचसाठी आपण लगेचच सज्ज व्हा. दोन्ही टीमच्या कॅप्टनला खूप खूप शुभेच्छा. टॉस बॉक्स मधनं नक्कीच एक बातमी आली आहे. एन के स्पोर्ट्स खांडवल टीमच्या कॅप्टननं टॉस जिंकला आणि आम्ही प्रथम बॅटिंग करणार असं सांगितलं. निमंत्रित केलं लोणार टीमच्या गोलंदाजांना गोलंदाजीसाठी. थँक्यू सो मच. 5 ला सुरुवात होतीये. आई गावदेवी विहाणा स्पोर्ट्स पीसी त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय. आई एकविरा सांगे जबरदस्त बॅटिंग केली पीसी टीमच्या फलंदाजांनी आणि फलंदाजी करत असताना तब्बल विचार केला तर धावफलकावर धाबा लावल्या पहिल्या सत्रामध्ये 51 आणि 52 ची गरज आहे. पहिला चेंडू वेगाने बॅट फिरवली होती. मनोज पाटील ऑन स्ट्राईक आहे. मनोज पाटीलचा जर विचार केला तर ट्रम्प कार्ड आहे सांगे संघाचा आणि मनोज पाटील एक विस्फोटक फलंदाज आहे. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये मनोजला आपण खेळताना पाहत असतो. यामध्ये शॉर्ट ऑन पुल समोरच्या दिशेना काय लाजवाब फटका, चेंडूला पाठवून दिला. पंचांचे दोन्ही हात वरती, षटकार. हारने होती और कोशिश करने वाली को कभी हार नहीं होती. जबरदस्त फाईट देईल एकविरा सांगे संघ. काय फटका खेळून काढला, आसमानी टोला होता, फ्लॅटेड हीड, जबरदस्त बॅटिंग. तिसरा चेंडू गोलंदाज मयूर आलाय बॉलिंग ट्रॅकवर पीसी टीमच्या माध्यमातून. फुटवर्कचा वापर, डान्सिंग राऊंड द विकेट अपील केली आहे तिथे. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. सेकंड इनिंग इन अ प्रोग्रेस. दुसऱ्या डाबाचा खेळ सुरू झालाय आणि चौथा चेंडू यावेळी फुलटॉस स्वरूपात कव्हरला क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय सीमा रश्या पलीकडे चौकार येतोय आणि नक्कीच यापुढील धावतं वर्णन या ऐकूयात. कॉम्पॅन मध्ये एक छोटासा बदल आपण घडून आणतोय यावेळी या खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. ऐकतो आपण योगेश पाटील सर यांना. हॅलो हॅलो चेक. धन्यवाद ओमी सुतार. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. सर्वांना शुभ दुपार. आणि पावशेकर 52 धावांचा पाठलाग सध्या मात्र या ठिकाणी सुरू केला. इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न करतो. बॅटची वरची कडा लागली गेली. अर्जुन पावशेकर शॉर्ट पॉइंटला जोपर्यंत उचलून फेक करतायत तोपर्यंत सिंगल धाव मनोज पाटीलच्या बॅटमधून निघाली. मनोज पाटील आणि विकी मोगरे हे दोन सलामीचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आणि षटकाला सुरुवात केली. या ठिकाणी गोलंदाज मयूर पाटीलला एक सिक्सर निघाला, एक चौकार निघाला. आतापर्यंत 11 धावा धाफलकावरती लागल्या गेल्या. 52 धावांचा सध्या आपण पाहतो या ठिकाणी पाठलाग सुरू आहे. दुसऱ्या फिरतीला पहिला सामना एका बाजूला गावदेवी विहाणा स्पोर्ट पीसी आणि त्याच्या विरुद्ध संघ पावशेकर आहे एकविरा स्पोर्ट सांगे अशी लढत सध्या आपण पाहतोय. लास्ट बॉल हो स्वीप करण्याचा प्रयत्न
लावून अपील, परंतु पंचांनी ही अपील फेटाळली आणि अखेर पहिला फटकाचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न. रिप्ले मध्ये पाहू शकेल या ठिकाणी फायनल स्वीप, आय थिंक स्वीच हिट फटका मात्र त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु कुठेतरी या चेंडू बॅट मध्ये मात्र कुठल्या प्रकारचा संपर्क मात्र झाला नाहीये. विदाउट लॉस 11 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. आज व्यासपीठावरती पाहिलं तर भरपूर संख्येने मान्यवर मंडळी, त्याचप्रमाणे लोणार गावातील ग्रामस्थ आज आपल्याला पाहायला मिळतात. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि लोणार गावाचे आणबान शान चांगली सुप्रसिद्ध रील स्टार आहेत मिस्टर कालू किंग, यांचं सुद्धा मात्र या ठिकाणी आम्ही या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आणि थोड्याच वेळामध्ये पाहू शकेल या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी ग्रामपंचायत खांडवलचे विद्यमान सरपंच सन्माननीय योगेशजी पाटील आणि माजी सरपंच सन्माननीय अमोलजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन होणार आहे. आपल्या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. या कालुकी आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कारण तुमच्याकडे कोणती कला असू द्या मित्रांनो, छोटी असू द्या किंवा मोठी असू द्या, ती लोकांपर्यंत पोहोचवण्याची हिंमत ठेवणं गरजेचे आहे. आणि पावशिकाल कालू किंग जे फेमस रील स्टार आहेत, इंस्टाग्रामवरती फार फेमस आहेत, त्याचं करूया आपण हार्दिक स्वागत. दुसऱ्या षटकाला सुरुवात करते गोलंदाज पियुष पाटील. 11 धावा फलकावरती लागल्या गेल्या. अजून 41 धावांची आवश्यकता येणाऱ्या 18 चेंडूंचा खेळ येणं बाकी. पहिला चेंडू पाहू शकला ठिकाणी फुल टच होता, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, परंतु निशाणा मात्र साध्य झाला नाहीये की तिथे अजून काही ओव्हर धावा मिळतील का, परंतु नाहीये. स्वतःवरती कंट्रोल दाखवलं, कारण मनोज पाटीलला माहिती की माझं टिकून राहणं या ठिकाणी फार महत्वपूर्ण असेल. आणि त्याच्यामुळे पाहतो की डेंजर एंडकडे त्याला मात्र पलायचं होतं आणि त्याच्यामुळे मात्र तो सिंगलवरती मात्र त्या ठिकाणी समाधानी राहिला. परंतु विकी मुगरेची विकेट एक्झॅक्टली धोक्यात होती. आविष्कारने जरूर त्या ठिकाणी एस्टॅनवरती निशाणा साधण्याचा प्रयत्न केला, परंतु कुठेतरी एस्टॅनच्या डोक्यावरून चेंडू मात्र फ्लाय झाला आणि पियुषच्या अगेन्स्ट पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव सहजपणे मात्र या ठिकाणी पूर्ण केली गेली. 12 धावा फलकावरती. असं वाटतं की हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी एक वेगळीच रंगत निर्माण करू शकेल, कारण सांगे संघाकडे सुद्धा मात्र प्रॉपर फलंदाजी लाईनअप आपण पाहतोय. किमान 7 ते 8 क्रमांकापर्यंत त्यांच्याकडे फलंदाजी आहे, परंतु आज ते त्यांना सिद्ध करावी लागेल. पुन्हा सिंगल धाव तिथे पूर्ण केली गेली. सिंगल आता मात्र पाहू शकेल धाव फलकाकडे. आता मात्र या ठिकाणी एकविरा स्पोर्ट सांगे संघ मात्र वाटचाल करतोय, परंतु मनोज पाटील आज वेगळ्या रिदम मध्ये पाहिलाय. त्याच्या बॅटमधून आपण सिक्सर पाहिला, एक चौकार पाहिला, चेंडूला चांगला तो मिडलिंग करतोय. पुन्हा मात्र पाहू शकेल स्लाइस करण्याचा प्रयत्न, अगदी ऑफ स्टिक वरती मारा, चेंडू पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चाललाय. डॉट बॉल मात्र त्या ठिकाणी चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. आणि आपण मित्रांनो ज्या ठिकाणी ज्या मान्यवरांची मात्र आतुरतेने वाट पाहत होतो त्यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. ग्रामपंचायत खांडवलचे माजी सरपंच सन्माननीय अमोल शेठ पाटील आणि त्याच्या सोबतीला विद्यमान सरपंच प्रथम नागरिक सन्माननीय योगेशजी पाटील यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन होतोय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपलं शिवशक्ती स्पोर्ट लोणार संघाच्या वतीनं आई कालूबाई चषकामध्ये तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. स्पर्धेच्या आज आपण शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचलो आहोत आणि मान्यवरची मात्र आपल्याला या ठिकाणी मांदी आली पाहायला मिळते. आमिर के लिए यही कहना चाहूंगा, ये खेल नहीं बच्चों का, इसमें तेल निकलता है अच्छे अच्छों का. चला जाऊया आपण पुन्हा खेळाडूंना लक्ष वेधूया. आतापर्यंत पियुषनं चांगली गोलंदाजी हाताळलेली आहे. 3 बॉल चांगल्या लेंथवरती हाताळले, फक्त 2 धावा खर्च केल्या. पुन्हा यॉर्कर शेवटच्या क्षणाला मात्र
छोट्या बॅकलिपनं मात्र त्या ठिकाणी ड्राईव्ह केलेला आहे आणि ज्या षटकाची आवश्यकता होती गावदेवी विहानास्पद पीसीएस संघाला तो षटक आतापर्यंत पियुष पाटीलचा आपण पाहतोय कारण पहिल्या षटकामध्ये मयूर पाटीलला तब्बल 11 धावा खर्च केल्या होत्या. चांगली सुरुवात झाली होती आई एकविरा स्पोर्ट सांगे संघाची, परंतु कुठेतरी या षटकामध्ये धावांवरती पूर्णपणे अंकुश लावण्यामध्ये यश आलाय. रिबसचा फटका विकी मोगरे खेळण्याचा प्रयत्न करतोय, तिथे सुद्धा मात्र तो अपयशी ठरलाय. डॉट बॉलला चेंडूची सांगता पाहायला मिळाली आणि आता मात्र मनोज पाटील पूर्णपणे विकीवरती नाराज, कारण या धाबांचा तुम्हाला पाठलाग जर करायचा असेल तर दोन्ही एंड आता मात्र धावा येणे गरजेचे आहेत, परंतु कुठेतरी विकी पूर्णपणे सासपडतोय. फटका हवेत गेलाय आणि पाहू शकाल त्या ठिकाणी विनय पाटील चेंडू खाली पोहोचला म्हणजे चूक होणार नाहीये. चांगला कॅचर आहे, त्याने पकडला जाईल आणि समाप्त झाले त्या ठिकाणी विकी मोगरेचा खेळ. पहिला धक्का लागत असताना टीम आई एकविरा स्पोर्ट सांगे संघाला. सुरू होता संघर्ष सुरू होता आणि तो संघर्ष मात्र विकी मोगरेचा मात्र त्या ठिकाणी संपन्न झाला आणि हा झेल पहा पटक्याला उंची जास्त मिळाली आणि त्याच्यामुळे पाहतो की काऊ कॉर्नरला कुठल्या प्रमाणे विनय पाटीलला चूक केली नाहीये. मैदानाच्या आतमध्ये चांगला झेल स्क्वेअर अँगल सुद्धा मात्र या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतायत. जबरदस्त टेलिकास्ट किंग ऑफ टेलिकास्ट अर्थात प्रिन्स मूवीच्या वतीने स्पर्धेचं चित्रीकरण आणि एक इंटरनॅशनल दर्जा या स्पर्धेला मात्र पूर्णपणे दिलेला आहे. आपण पाहू शकाल या ठिकाणी दुसऱ्या षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झाला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर पाहू शकाल 14 धावा फलक्यावरती लागला गेला म्हणजे येणारा 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी आपण जर इथे पाहिलं अजूनही 38 धाब्यांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी टीम सांगे संघाला. काही सन्मान आहेत ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करूया. आपल्यामध्ये पाहू शकाल या ठिकाणी आरएमचे डायरेक्टर सन्माननीय विनोदजी रायाजी मालुंदे साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांचा हा शुभ सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. या स्पर्धेची केंद्रबिंदू प्रदीपजी थळे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. उबदार मायची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. चांगलं योगदान या स्पर्धेसाठी मालुंदे साहेबांचं आपल्याला पाहायला मिळतो आणि साहेब आपण इथे आलात या स्पर्धेचा आपण आनंद द्विगुणित केला त्याबद्दल तुमचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. तदनंतर आपल्यामध्ये पावसाळ ज्यांचं नुकतंच या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे माजी सरपंच ग्रामपंचायत खांडवलचे सर्वांचे लाडके अमोलजी पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. मी पुन्हा एकदा प्रदीपजी तले यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण अमोलजी पाटील यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करायचं आहे. खांडवल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि त्यांचा हा सन्मान इथे मात्र आपण या ठिकाणी संपन्न करतोय. पुढील सन्मान अर्थात त्यांच्या मातोश्री विद्यमान सरपंच आहेत परंतु त्यांचे सुपुत्र आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. खांडवलचे योगीजी पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांचा आपण हा सन्मान या ठिकाणी संपन्न करूया. क्रिकेटसाठी नेहमीच योगीजी पाटील सुद्धा चांगलं योगदान देत असतात आणि आज या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सन्मान शिवशक्ती लोणार आणि प्रदीपजी तळे यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी संपन्न करतोय. आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनापासून मी या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. फटका हवेत केला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पाहू शकाल त्या ठिकाणी सज्ज आहेत आणि त्यांच्या अगदी डोक्याच्या वरनं चेंडू असं निघून जाईल वाटलं होतं परंतु शेवटच्या क्षणाला मात्र त्यांनी स्वतःला स्ट्रेच केला आणि चेंडूला मात्र त्या ठिकाणी स्टॉप केलं. तत्पुरती 2 धावा मात्र त्या ठिकाणी एकच धाव पूर्ण केली. पाहू शकाल ज्यांच्या वतीने आपल्याला स्पर्धेमध्ये चांगलं योगदान प्राप्त झालेलं आहे पाहुण्यांच्या सन्मानासाठी जे आपण सन्मानचिन्ह पाहत आहोत त्याचे पुरस्कर्ते सन्माननीय राणाजी ढोले यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. अर्थात गजेंद्र ढोले यांच्या स्मरणार्थ हे आम्हाला या ठिकाणी सन्मानचिन्ह त्यांनी प्राप्त करून दिलेले आहेत. तुमचं मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. फटका चांगला होता परंतु अगदी 20 सेपमध्ये या चांगला क्षेत्ररक्षण पाहिलं आपण आणि पाहू शकाल त्या ठिकाणी 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेला. हे दृश्य पहा जबरदस्त या ठिकाणी ड्राईव्ह लागत असताना आय थिंक कॅप्टन सुदेश पाटील होता त्या ठिकाणी आपल्या टीमसाठी 2 धावा वाचवला गेला असं म्हणायला हरकत नाहीये. दरम्यान लोणारची समाजसेवक आणि चांगले क्रिकेटर आलेले आहेत रामजी घरे त्यांचं शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुन्हा चेंडू चाललाय लॉंग ऑफ कडे संत गतीने जमिनीच्या मार्गाने
एक एक धाव आता मात्र या ठिकाणी तुमच्यासाठी पुरेशी नाहीये आणि असं वाटतं की लक्ष आता मात्र कुठेतरी दूर चाललाय आई एकविरा स्पोर्ट्स सांगे संघाच्या दृष्टिकोनातून. कारण 52 धावांचा पाठलाग करत असताना पाहू शकेल फक्त धावफलकावरती 19 धावा आतापर्यंत लागल्या गेल्या. फटका हवेत केला मिड विकेटला. साहिल आहे परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू मात्र जाऊन लँडिंग झालाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. इथे खेळावं लागेल. किमान 6 चेंडूमध्ये तुम्हाला इथून 5 षटकार मात्र इथे मारावं लागतील. प्रत्येक चेंडूवरती मोठा प्रहार तुम्हाला इथून करावा लागेल. क्षमता तर आहे परंतु पाहू शकाल बॅटची वरची कडा लागली गेली आणि चेंडू चाललाय सरळ गल्लीमध्ये. मानव चेंडूला उचलतोय फेक करतोय तोपर्यंत एक धाव फक्त या फटक्यावरती आपण पाहिली. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 5 चेंडूमध्ये आता मात्र पाहू शकाल या ठिकाणी अजूनही 26 धाब्यांची आवश्यकता आहे. पूर्णपणे या सामन्याचा आपण विचार केला तर मात्र आज जबरदस्त खेळ गावदेवी विहाना स्पोर्ट पीसी संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस परफेक्टली मिडल आणि चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. मी सर्वांना एक विनंती करतोय की कोणी जेवण करायचं बाकी असेल तर आपण जेवण करून घ्या. आणि एक विनंती करतोय जो आमचा मुख्य प्रवेशद्वार आहे त्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कोणी गाडी पार्किंग करू नका कारण पार्किंग झोन खूप मोठा आहे. आपण पार्किंग झोन मध्ये गाडी पार्क करायची आहे. राज लढतोय बॅटची आतली कडा लागली गेली परंतु फाईलकडे प्रोटेक्शन मात्र ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाहतो की इथे एकच धाव मात्र या ठिकाणी जोडली जाणार आहे. दरम्यान पाहू शकाल या ठिकाणी पेशना इंजिनियर आहेत तलुलगावचे सन्माननीय धीरज पष्टे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. फुलटॉस जबरदस्त फटका चेंडू चालला लॉंग ऑनच्या दिशेने परंतु त्या ठिकाणी प्रयत्न लाजबाब आणि काय झेल पकडला त्या ठिकाणी. वॉट झेल बाय साहिल पाटील. षटकाचं रूपांतर विकेट मध्ये केलं. जर तुमच्याकडे अशा प्रमाणे जर फिल्डिंगचा जर खेळ साकारत गेले तर तुम्ही जरूर मात्र प्रत्येक स्पर्धेमध्ये या उल्लेखनीय कामगिरी करू शकता. आणि हा रिप्ले मध्ये पहा एक क्षण असं वाटलं की चेंडू निघून जाईल परंतु एका पायावरती पूर्णपणे साहिलनं त्याचं वजन ट्रान्सफर केलं आणि चेंडूला मात्र आपल्या हातामध्ये कैद केलाय. हा दर्जा होणं गरजेचं आहे तुमच्या फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये आणि तो दर्जा आपण पाहतोय. मग पियुष पाटील असेल साहिल असेल विनय असेल याच क्वालिटीचे खेळाडू त्यांच्याकडे आहेत आणि काय जबरदस्त खेळ त्यांचा मात्र या सामन्यामध्ये राहिलेला आहे. एकतर्फा खेळ इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्यामुळे आता पाहू शकाल रोशन मोगरे आलाय बॅटिंग करण्यासाठी. विनय पाटील पुन्हा एकदा ऑन साइडला पाहू शकाल त्या ठिकाणी चेंडूला टर्न जरूर केला परंतु संत गतीने चेंडू मात्र निघून जाईल या ठिकाणी सिंगल धावेसाठी. दरम्यान ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पर्धेमध्ये या मॅन ऑफ द मॅच साठी ज्यांनी आम्हाला एनर्जी ड्रिंक अर्थात हेल पुरस्कृत केलेले आहेत त्यांचे पुरस्कर्ते रुपेशजी रणवी आणि त्यांच्या समेत पाहू शकाल सन्माननीय उत्तमजी थळे आणि सन्माननीय तुकारामजी रणवी यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पूल केलाय परंतु या ठिकाणी पियुष पाटीलचा चेंडू हातामध्ये जाऊन विसवला. अजून एक विकेटचं पतन आणि अखेर क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करणारा आजच्या लॉर्ड्स मधून संकट राहिलाय गावदेवी विहाना स्पोर्ट पीसीए संघ. अभिनंदन विजय शेठ पाटील, अभिनंदन टीम पीसीए अँड हार्ड लक आई एकविरा स्पोर्ट्स सांगे. देऊया आपण या सामन्यातील
मॅन ऑफ द मॅच. दरम्यान लोणारगावचे समाजसेवक जितेंद्रजी ढोले यांचा सुद्धा शुभागमन झालेला आहे. आणि रामजी घरते यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल शिवशक्ती स्पोर्ट लोणारच्या वतीनं. अविनाशजी थले यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि मॅन ऑफ द मॅच ज्याने 30 धावांची तुफानी केली साकारली आणि तो खेळाडू राहिला पिसेस संघाचा मिस्टर पियुष पाटील. आज पाटलांनी पाटीलगिरी राखली असं म्हणायला हरकत नाहीये. आणि पियुषला विनंती असेल की आपण यायचं आहे सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी. दुसऱ्या फेरीतील हा शेवटचा सामना असेल. आता मात्र तुमच्या भेटीस येणार आहे लोणारची स्पर्धा आणि लोणार गावातील संघ तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. अनुज 11 जय दुर्गा स्पोर्ट लोणार विपक्ष NK स्पोर्ट खांडवल.